श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, लवकरच 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यंदा 2026 मध्ये अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील आलेला आहे. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम महिना असं देखील म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना आणि प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे आणि यंदा 2026 मध्ये देखील एक अतिरिक्त महिना आहे जो दर 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक महिना हा महिना अतिशय शुभ पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो. सांगितल्याप्रमाणे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतेकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यामध्ये केले जातात. या अधिक महिन्याची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे. अधिक महिना हा आपल्या मराठी वर्षामध्ये आलेला एक अतिरिक्त महिना असतो आणि हा महिना ज्या वर्षामध्ये येतो तेव्हा त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचं पूर्ण वर्ष हे पूर्ण होतं. यंदा 2026 मध्ये अधिक महिना हा कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, तसंच या महिन्यामध्ये कोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते शुभ कार्य हे आवर्जून टाळावे, तसंच या अधिक महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी का भरावी आणि ती कशी भरावी. ओटी भरताना ओटीच्या साहित्यामध्ये मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू नक्की घ्यायची आहे. तसंच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असतो. आपली जोडवी जी आहे ती सुद्धा बदलत असतो. तर ही जोडवी बदलत असताना तुम्हाला कोणती अशी चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. तसंच अधिक महिन्यामध्ये अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही हाईप बटन देखील क्लिक करायचं आहे. हे हाईप बटन क्लिक केल्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर पहा, 2026 मध्ये अधिक महिना हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती ही 15 जून 2026 या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. आणि अधिक महिना हा दरवर्षी येत नाही, साधारण दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना ही करावी. अधिक महिना हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. या महिन्यामध्ये दान, धर्म, जप, तप, व्रत आणि धार्मिक ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ मिळते. अधिक महिना म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर जे आहे ते चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते आणि सौरवर्ष हे 365 दिवसांचे असते. या 2 वर्षामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणून याला अधिक महिना असं म्हटलं जातं. आणि या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि म्हणूनच त्याचे महत्त्व हे दुप्पटपटीने वाढवले. म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा, उपासना, व्रत हे केले जाते. आता धोंडा म्हणजे दगड आणि पूर्वी या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा विधी जे आहेत तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यामध्ये आपल्या जावयाला अनारसे तसेच 33 म्हणजेच 30+3 धोंडे दान दिले जातात आणि अजूनही ती प्रथा आपल्याकडे चालू आहे. म्हणूनच धोंड्याच्या महिन्यामध्ये खास करून लेक आणि जावयाचा मानपान हा केला जातो. जर आपण अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते.
या महिन्यामध्ये दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला यथाशक्ती जे काही दानधर्म आहेत तर ते आवर्जून करायचे असतात, ज्यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचे दान हे आवर्जून करावे। या अधिक महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा भगवद्गीतेचे पठण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते। त्याचबरोबर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील करू शकता। त्याचं एक मंडळ म्हणजेच 21 रात्रीची सेवा तुम्ही करू शकता। तसेच या अधिक महिन्यामध्ये जर शक्य असेल तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं। आता हा अधिक महिना अतिशय पवित्र शुभ असला तरीही या महिन्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात। काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाही, जसं की बघा, या अधिक महिन्यामध्ये विवाह करणं, नामकरण करणं, गृहप्रवेश करणं, भूमिपूजन यासारखी शुभ कार्य आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावे, कारण याला निकृष्ट महिना असं म्हटलं जातं। म्हणूनच या महिन्यामध्ये यासारख्या गोष्टी चुकून देखील करू नये। आता या अधिक महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे। प्रत्येक मुलीने या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्की भरायची आहे, कारण या महिन्यामध्ये आईची ओटी भरायला खूप जास्त महत्त्व आहे आणि हे धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे असं सांगितलं जातं की आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणाची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे। आणि असंही आपण काही अशा वस्तू असतात ज्या खूप खास असतात तर त्या आपल्या आईसाठी आपण घेत नाही, उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते। म्हणूनच तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की अधिक महिन्यामध्ये आईला केलेले दान हे थेट भगवंताकडे पोहोचते असे मानले जाते। आता या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी तर पहा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता। परंतु तुम्हाला ते शक्य नसेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण आपण देवीची ओटी ही देखील मंगळवारी किंवा शुक्रवारीच भरत असतो आणि आपली आई ही सुद्धा देवीपेक्षा कमी नसते। आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार हा दिवस निवडून तुमच्या आईची ओटी जी आहे ती भरायची आहे। परंतु या दोन दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी भरा, कारण बघा, अधिक महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो। तर तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी जी आहे ती भरू शकता। आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू जसं की हळदी कुंकवाचा करंडा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ घेतला तरी सुद्धा चालेल। परंतु अधिक महिन्यामध्ये अनारशाला खूप जास्त महत्त्व आहे आणि अनारसे घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि अनारसे देत असताना 30+3 या संख्येनेच तुम्हाला आईला अनारसे द्यायचे आहेत। शक्य असेल तर आईला नवीन वस्त्र द्यावे, नवीन एखादी साडी जी आहे तर ती देखील आईसाठी खरेदी करावी। आईला पाटावरती बसवून तिला हळदी कुंकू लावावे। नंतर आईच्या साडीच्या पदरावर तुम्हाला नारळ, खण, तांदूळ आणि इतर वस्तू ओटीमध्ये ठेवून आईची ओटी जी आहे तर ती भरायची आहे। ओटी भरताना आईला 33 पदार्थ जसे की 30+3 अनारसे किंवा 33 रुपये किंवा 33 फळं ही आवर्जून द्यायची आहेत। यानंतर आईचा नमस्कार करून आईच्या आरोग्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आईची ओटी ही फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? तर पहा, अविवाहित मुलगी जर असेल तर ती सुद्धा आपल्या आईची ओटी या अधिक महिन्यामध्ये भरू शकते। आता या अधिक महिन्यामध्ये अशी एक वस्तू जी आहे ती तुम्हाला आपल्या आईसाठी घ्यायची आहे, ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या। तर बघा, तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या देणं शक्य झालं नाही तर बांगड्या भरण्यासाठी तुम्ही तिला 100 रुपये का होईना नक्की आईला बांगड्या भरण्यासाठी द्यायच्या आहेत।
कारण या अधिक महिन्यामध्ये आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या भरणं खूप शुभ मानलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येक मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती नक्की द्यायची आहे. तसंच या अधिक महिन्यामध्ये स्त्रिया आपली जोडवी जी आहे ती बदलतात. ही जुनी जोडवी जी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन जोडवी जी आहेत ते सोनाराकडे जाऊन नवीन खरेदी करतात. या महिन्यामध्ये जोडवी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणं किंवा जोडव्यामध्ये भर घालणं हे खूप शुभ मानलं जातं. पायामध्ये जोडवी हे सौभाग्याचं प्रतीक आहे, 16 शृंगाराचा भाग आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे अलंकार मानले जाते. आणि म्हणूनच मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा अलंकार येतो तो म्हणजे आपल्या पायात असणारी जोडवी. सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते. स्त्रियांना पायाच्या बोटामध्ये जोडवी घातल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसंच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि नकारात्मकता ही देखील दूर होते असे आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु जोडवी घालताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीचीच जोडवी असावीत. जरी तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असला, इतकी तुमची ऐपत असेल, तरीही सोन्याची जोडवी कधीही पायामध्ये घालत नाही. कारण सोनं हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, सोनं जे आहे ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ते पायात अशुभ मानलं जातं. कारण जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा, आपल्या जोडव्याचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणूनच कुठेतरी लक्ष्मीचा अपमान होतो. म्हणून पायामध्ये कधीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती घातली जात नाहीत. आणि चांदी हा धातू जो आहे त्यामुळे नेहमी पायामध्ये चांदीची जोडवी जी आहे ती घालावी. जेव्हा आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो. तसंच आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा जोडवी ही आकर्षित करत असते आणि आपल्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. या नकारात्मक ऊर्जेसोबतच आपल्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवी करत असतात. आणि म्हणूनच तुम्हाला अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असताना चांदीचीच जोडवी करायची आहेत, सोन्याची अजिबात करायची नाहीत. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जोडवी बदलत असताना जोडवी नेहमी शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणि शक्य असेल तर ही जोडवी म्हणजेच तुम्ही जर जोडवी या महिन्यामध्ये करणार असाल तर ती तुमच्या आईकडून म्हणजेच माहेरचीच जोडवी जी आहे ती घालावीत. असं म्हणतात, माहेरचीच जोडवी जी आहे ती अधिक महिन्यामध्ये असावीत. पण आता अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी भरत असतो, तसंच आईने सुद्धा आपल्या मुलीला जोडवे करून द्यायचे किंवा तिच्या जोडव्यामध्ये भर टाकावी. मुलीला नवीन जोडवी करून द्यावं असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही तुमच्या आईला शक्य असेल तर नक्कीच आईकडून तुम्ही जोडवी करून घ्यायची आहेत. परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी केली तरीसुद्धा चालेल. तसंच या पवित्र महिन्यामध्ये छोटीशी चूकसुद्धा आपले पुण्य जे आहे तर ते हिरावून घेऊ शकते. आणि म्हणूनच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत. या अधिक महिन्याच्या काळामध्ये आपले भगवान श्री हरी विष्णू जे या अधिक महिन्याचे स्वामी आहेत त्यांची सेवा जी आहे ती आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. पण ही सेवा नेमकी कशी करावी जेणेकरून आपल्याला या सेवेचं संपूर्ण फळ हे प्राप्त होईल. अधिक महिन्यामध्ये तप आणि संयमाचा महिना असल्यामुळे हा महिना जो आहे तो भौतिक सुखाशी संबंधित आहेत. काही गोष्टी ज्या आहेत या महिन्यामध्ये आवर्जून टाळल्या पाहिजेत. सांगितल्याप्रमाणे जे काही शुभकार्य आहेत तर ते वर्ज करावेत. जसं की गृहप्रवेश असेल, नामकरण सोहळा असेल, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला अगोदर सांगितल्या तर त्या तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत. तसंच भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनामध्ये शुद्धता असणं आवश्यक आहे आणि ते महत्त्वाचं देखील आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहार, मद्यपान, कांदा, लसण, शिळे अन्न खाणं आवर्जून टाळायचं आहे. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यायचा, फलाहार घ्यायचा आहे. या महिन्यामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणे, मोठी मालमत्ता खरेदी करणं हे आवर्जून टाळावं. या महिन्यामध्ये केलेले कार्य हे लगेच फलदायी होत नाहीत. त्यामुळे केलेले व्रत वैकल्य करून चालत नाही. तर वाणीची शुद्धता असणं सुद्धा आवश्यक आहे. या काळामध्ये कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द बोलू नका, कोणाशीही खोटं बोलू नका. शांती, संयम आणि मधुर भाषा वापरा. हा महिना दानधर्मासाठी ओळखला जातो. या महिन्यामध्ये दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, कमीत कमी 33 वस्तूंचे दान हे नक्की करा.
दान करताना मनामध्ये कोणताही स्वार्थ तुम्ही ठेवू नका. तसंच या काळामध्ये तुळशीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. परंतु बरेच लोक रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घालतात. ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. रविवार आणि एकादशीला तुळशीला कधीही पाणी घालू नये. यामुळे अधिक महिन्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची निष्ठापूर्वक सेवा करायची आहे. यालाच पुरुषोत्तम उपासना म्हणतात. भगवान विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप. या महिन्यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तसंच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायण यापैकी एखाद्या ग्रंथाचं वाचन जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे. या महिन्यामध्ये दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा मंदिरामध्ये तुपाचा दिवा हा नक्की लावावा. या अधिक महिन्यामध्ये दररोज भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचे नैवेद्य हे नक्की अर्पण करावेत. तसंच शक्य असेल तर दररोज भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा. ते शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. तर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला या काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा देखील करायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी केल्या तर नक्कीच अधिक महिन्याचे संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हाईप करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.